आणि इराण यांच्यातली चर्चा यशस्वी झाली, जर तडजोड झाली दोन्ही देशांमध्ये, तर या ज्या प्रॉक्सी संघटना ज्याला रिंग ऑफ फायर आपण म्हणतो, जे इराणने इस्रायल भोवती सगळं विणलेलं आहे, त्या संघटना आता काहीशा शांत होतील की आगामी काळामध्ये अधिक आक्रमक होतील? माझ्या मते शांत होण्याचा त्या ठिकाणी प्रश्नच नाही. प्रज्ञा, जर आपण लक्षात घेतलं असेल तर 28 फेब्रुवारीच्या आधी म्हणजे 28 फेब्रुवारीला हे युद्ध जे सुरू त्या ठिकाणी झालं, ज्यामध्ये अमेरिका, इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र होती, प्रत्येकाची आपली काहीतरी उद्दिष्ट होती या युद्धाशी संबंधित. आणि आज घडीला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कुठल्याही राष्ट्राची उद्दिष्ट पूर्णतः त्या ठिकाणी साध्य झाली नाही. आणि याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका या युद्धामधून जरी मागे त्या ठिकाणी हटला तर ठीक आहे, म्हणजे जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून त्याच्या इमेजला जो आहे तडा बसणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक्झिस्टेन्शियल क्रायसिस ज्याला आपण म्हणतो की पश्चिम आशियामध्ये या इराणला राहायचंय, पश्चिम आशियामध्ये या इस्रायललाही राहायचंय, म्हणून दोघंही जर अशा प्रकारे जखमी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्या एकमेकांविरुद्धचा लढा जो आहे तो असाच त्या ठिकाणी चालू राहील, पहिली गोष्ट. आणि इराण जो आहे एकटा मागच्या 3 दशकांचा 4 दशकांचा इतिहास पाहिला तर इराण हा एकटा लढतच नाही. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स हिजबुल्ला आज घडीला जरी जो लेबननमध्ये त्या ठिकाणी असला तरी हिजबुल्ला आहे काय, 1980च्या दशकामध्ये याच IRGCनं त्या सदन लेबननमध्ये जी शिया पॉप्युलेशन आहे, मुस्लिम धर्मियांमधला जो शिया पंथीय आहेत, त्या सदन लेबननमधल्या शिया पंथीयांना हाताशी धरून अशा प्रकारची जी आहे इराणच्या बाहेर असणारी लष्करी संघटना म्हणजे हिजबुल्ला हा काही इराणपेक्षा वेगळा पार्ट त्या ठिकाणी नाही. सेम येमेन मधलं हुती सुद्धा तसंच आहे. आणि काही अंशी जे आहे हमास हा सुद्धा जो आहे इराण द्वारेच फंडिंग त्याचबरोबर शस्त्रास्त्र दिला गेलेला अशा प्रकारच्या या संघटना आहेत. त्याचबरोबर PMF आपली इराकमधली पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स ही जी संघटना आहे, तर अशा प्रकारच्या संघटना या इराणचाच त्या ठिकाणी भाग आहेत. आणि एकूणच सगळी भूराजकीय परिस्थिती त्या ठिकाणी पाहता अमेरिका जरी एक पाऊल मागे त्या ठिकाणी हटला तरी सुद्धा इस्रायल हे युद्ध त्या ठिकाणी लांबवतच राहील. आणि इस्रायलनं या ठिकाणी युद्ध लांबवलं तर दुसऱ्या बाजूला इराण समर्थित संघटना सुद्धा अशा प्रकारचे हल्ले प्रतिहल्ले त्या ठिकाणी करतील. म्हणूनच हा स्वल्पविराम किती काळ टिकतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. या सगळ्या चर्चा झाल्या, सगळ्या जरी चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या तरी सुद्धा याला खरोखरच पूर्ण विराम लागेल का याविषयी माझ्या मनामध्ये खूप मोठी शंका आहे. अनिकेत सर, असं आहे की आजवर ज्यावेळी दोन देशांमध्ये कोणताही कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो त्यावेळी संयुक्त राष्ट्र त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, UN सारखे देश. पण आत्ताची जी चर्चा आहे ती UNच्या व्यासपीठापलीकडे इस्लामाबादमध्ये होतीये. मल्टीपोलार वर्ल्ड आपण सातत्यानं ही टर्म वापरत